नमस्कार मंडळी, मी प्रियंका, तुमची टेक तडकाची होस्ट आणि आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे, जी तुम्हाला नक्कीच आवडेल. आठवतोय तुम्हाला जुन्या काळातला इंटरनेट म्हणजे 2010च्या सुरुवातीला वन डायरेक्शन आणि मार्वल फॅन्डम्सचा काळ. तेव्हा इंस्टाग्रामवर लाटेचे फोटोज व्हॅल्युएबल फिल्टर वापरून पोस्ट व्हायचे आणि ट्विटर, अरे ते तर जोक्स आणि कल्चरल अनालिसिससाठीची जागा होती. पण आताचं इंस्टाग्राम तर इन्फ्लुएन्सर्सनी भरलंय आणि ट्विटरचं तर एक्स झालंय, एक राजकीयदृष्ट्या विभागलेली जागा. झेहरा नाकवी, जी या सगळ्याची साक्षीदार आहे, ती सांगते की जी प्लॅटफॉर्म्स लोकांना जास्त वेळ स्क्रोल करायला लावायची, ती जिंकली, लोकांना कनेक्टेड वाटायला लावणारी नाही. खरं तर आत्ता कंटेंट भरपूर आहे, पण जॉय कमी आहे. पण मंडळी, एक चांगली बातमी आहे, हे सगळं आता बदलतंय. रॉकेट. झेहरा नाकवी स्वतः या नव्या लाटेचा भाग आहे, इंटरेस्ट फर्स्ट निश ऑनलाईन कम्युनिटीज. तिने नुकताच तिचा कंपनी लोर लॉन्च केला आहे, जी फॅन्सना त्यांच्या फॅन्डम्स अपडेट ठेवायला मदत करते. कारण लोकांना आता फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या जनरलाइज साईट्सवर वेळ घालवायचा नाहीये. त्यांना स्वतःच्या इंटरेस्ट्सनुसार बनवलेल्या ऑनलाईन कम्युनिटीजमध्ये जायचं आहे, असं तिला वाटतं. आणि याला पुष्टी मिळतीये नॅटली डिलन, जी मावेरन या फर्ममध्ये कन्झ्युमर इन्व्हेस्टर आहे, तिच्याकडून. ती सांगते की आजकाल अनेक फाउंडर्स, संस्थापक इंटरेस्ट फर्स्ट नेटवर्क्स बनवत आहेत. कन्झ्युमर बिहेवियर हे परफॉर्मन्सवरून पार्टिसिपेशनकडे शिफ्ट होत आहे. पुढच्या जनरेशनसाठी कम्युनिटी हे ॲपवरचं फीचर नाही, तर ते स्वतःच एक प्रॉडक्ट आहे. उदाहरणार्थ, बेली नावाचं ॲप, जे फ्रेंड्सना त्यांचे फेवरेट रेस्टॉरंट्स शेअर करायला मदत करतं, किंवा फिज, जे एकाच कॉलेजमध्ये जाणाऱ्या लोकांना कनेक्ट करतं. ॲस्ट्रलबॉंग ॲप को स्टार किंवा इव्हेंट प्लॅन करायला मदत करणाऱ्या पार्टीफुलसारखे ॲप्स पण याच प्रकारात मोडतात. नाकवीला याच प्रकारची पार्टिसिपेटरी ॲप्स बनवायची आहेत, जी अर्ली इंटरनेटसारखी असतील, जी फ्रॅक्चर्ड आणि जॉयलेस झाली नाहीये. निश स्पेसेस लोकांना स्पेसिफिक बनायला आणि स्वतःला पूर्णपणे व्यक्त करायला परमिशन देतात, विदाऊट द अल्गोरिदममध्ये हरवून जाता. सोशल मीडिया कंपन्यांनी मॉरमधून यश मिळवलं, मॉर फॉलोअर्स, मॉर रीच, मॉर नॉईज. पण आता काही फाउंडर्स आणि युजर्स वेगळा निष्कर्ष काढत आहेत. कदाचित द नेक्स्ट बिग थिंग असं एकच सोशल मीडिया ॲप नसेल, अनेक असतील. नाकवी म्हणते की आपण शिकलो आहोत की ब्रेडथपेक्षा डेप्थ जास्त महत्त्वाची आहे. अर्थात प्रायव्हेट ग्रुप्स जसे की सबरेडिट्स, डिस्कॉर्ड सर्व्हर्स, फेसबुक कम्युनिटीज नेहमीच होते. एक्सवर टेक ट्विटर किंवा ब्लॅक ट्विटर सारख्या स्पिअरमध्ये एंटर करण्यासाठी समान अकाउंट्स फॉलो करणं हा एक मार्ग होता. पण मोठ्या साईट्सचे अल्गोरिदम्स कंटेंट क्युरेट करतात, लोकांना तेच देतात जे त्यांना बघायला आवडतं. कंटेंट क्रिएटर्स पण यासाठी जबाबदार आहेत. ते ट्रेंड्स आणि टॉपिक्स फ्युएलिंग करतात, जेणेकरून फेम मिळेल आणि आयबॉल्स त्यांच्या कामावर टिकून राहतील. वी हॅव हिट अ सॅच्युरेशन पॉइंट, नाकवी म्हणते. एव्हरीवन इज टायर्ड ऑफ डूम स्क्रोलिंग अँड परफॉर्मेटिव्ह कंटेंट. म्हणजेच फेसबुकसारखे मोठे जनरलाइज साईट्स बनवण्याचे दिवस गेले, असं म्हणाले आहेत क्लेअर वॉडल, कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या असोसिएट प्रोफेसर. वॉडल यांच्या मते युजर्स ऑनलाईन घालवत असलेल्या वेळेबद्दल, कंटेंट मॉडरेशन, हायपर पॉलिटिकल स्पेसेस आणि सोशल मीडिया पोस्टच्या परमनन्सबद्दल चिंताग्रस्त झाले आहेत. अर्थात काही एक्सेप्शनसुद्धा आहेत. बेजिंग बेस्ड टिकटॉक, ज्याची लोकप्रियता खूप वाढली आहे, किंवा फेसबुकचे थ्रेड्स, ज्याचे 400 मिलियन ॲक्टिव्ह मंथली युजर्स आहेत. पण या सगळ्यांची मुळं त्या लास्ट जनरेशन ऑफ सोशल मीडियामध्ये आहेत. वॉडल तर टिकटॉकला ब्रॉडकास्ट टाईप साईट म्हणतात. फॉर द रेअर फ्यू हू लव्ह द स्पॉटलाईट दॅट वर्क्स, असं माया वॅटसन, को फाउंडर ऑफ द रिसेंटली शटर्ड सोशल मीडिया वेबसाईट व्हाय, जी आता एका स्टेल्थ मोड ॲपवर काम करत आहे, ती म्हणाली, मोस्ट पीपल डिडंट साइन अप टू बी क्रिएटर्स, वी जस्ट वॉन्टेड कम्युनिटी. अल्फॉन्सो टेरेलच्या सोशल नेटवर्क स्पिलने कम्युनिटीवर फोकस करून खूप यश मिळवलं आहे. स्पिल हे ब्लॅक एक्स युजर्ससाठी एक रेफ्यूज बनला आहे. टेरेल म्हणतो की स्पिलने युजर्सना कंटेंट फीड करण्याऐवजी त्यांना कम्युनिटीशी मॅच करण्यावर फोकस केला आहे. उदाहरणार्थ, जुना गेमर्सचा एक ग्रुप जॉईन करू शकतात. स्पिलमध्ये स्पेडसारखे गेम्स पण आहेत आणि नेटफ्लिक्स, ॲमेझॉन आणि पॅरामाउंटसोबत पार्टनरशिप करून टी पार्टीज आयोजित केले जातात, जिथे युजर्स एकत्र मूव्हीज आणि स्पोर्ट्स बघू शकतात. द नेक्स्ट एरा ऑफ सोशल मीडिया इजंट अबाउट द बिगेस्ट फॉलोअर काउंट्स, टेरेल म्हणाला. इट्स अबाउट डेप्थ, हेल्पिंग पीपल फाइंड देअर पीपल.
अनेक ब्लॅक युजर्स रूडी फ्राझरने फाउंड केलेल्या ब्लॅक स्कायकडे पण गेले आहेत. ब्लॅक स्काय हे ब्लू स्काय सारख्याच प्रोटोकॉल आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्कवर आधारित एक ओपन सोर्स नेटवर्क आहे. वॉर्डल म्हणतात की ब्लू स्कायचा लेफ्ट विंग बेंट पाहता ब्लॅक स्काय हे ऑनलाईन कम्युनिटीज त्यांच्या पॉलिटिकल इंटरेस्टनुसार कंटेंट शोधत असल्याचं एक उदाहरण आहे. पण ब्लॅक स्काय अजून एक पाऊल पुढे जातं. ते मायनॉरिटीज आणि मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल्सना टार्गेट करतं आणि रेशल हरासमेंट फिल्टर करणारं अल्गोरिदम पण आहे. एक्सच्या विपरीत, जिथे तुम्ही एक रेसिस्ट व्यक्तीला ब्लॉक करता आणि दुसरी समोर येते, ब्लॅक स्कायवर युजर्स टाइमलाईनमधून जे काही नॉईज आहे ते फिल्टर करू शकतात, एक कस्टम सोशल मीडिया एक्सपिरियन्स देतात. Sometimes you need a global stage. Sometimes you just want a cozy corner with close internet friends where you can control who sees what, फ्राझर म्हणाला. युजर्स स्वतःचा डेटा ओन करतात आणि तो ब्लॅक स्कायवर होस्ट करण्याचा निर्णय घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या कंट्रोलवर कंट्रोल मिळतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI पण निश सोशल कम्युनिटीज बनवण्यासाठी मदत करत आहे. ऑस्टिन क्लेमेन्स, स्लाउसन अँड कोचे मॅनेजिंग पार्टनर, फाउंडर्स AI वापरून असे ॲप्स बनवत आहेत जे न्यूआन्स इतकं चांगले समजतात की ते निश सोशल नेटवर्क्सच्या पलीकडे जाऊन टेलर्ड एक्सपिरियन्सेस देतात. The newer apps are natively built for the niche itself. In fact, newer applications typically lead with the tools आणि call the social part community. नाकवीच्या प्रॉडक्टमध्ये एक AI टूल आहे, पण तिने त्याबद्दल जास्त माहिती दिलेली नाही. तिचं प्रॉडक्ट एक सर्च इंजिन आहे जे लोकांना इंटरनेट रॅबिट होल्समध्ये जायला मदत करतं. हे इंटरॅक्टिव्ह एक्सपिरियन्स देतं, फॅन थिअरीज, कल्चरल कॉन्टेक्स्ट आणि ईस्टर एग्सची लिंक करतं, पर्सनलाइज ग्राफ्स बनवतं, फॅन्डम अपडेट्स रिव्हील करतं आणि युजर्सना त्यांच्या ऑब्सेशन्सचे मंथली रिपोर्ट्स देतं. One of our early testers said it best, it's like Wikipedia, but if Wikipedia knew exactly what I was thinking, ती म्हणाली आणि पुढे म्हणाली की तिचे युजर्स तिला मदर लोर म्हणतात. एमिली हरेरा, जी स्लो व्हेंचर्समध्ये कन्झ्युमर इन्व्हेस्टर होती, तिचं म्हणणं आहे की नाकवीसारखे क्रिएटर्स या नव्या सोशल मीडिया इकोसिस्टममध्ये फ्रंट सीटवर आहेत. क्रिएटर्स ब्रॉडकास्ट इकोसिस्टममधून बाहेर पडून असे एन्व्हायरमेंट्स तयार करत आहेत जिथे ते ओनर्स म्हणून ऑपरेट करतात. डानी ट्रॅन, बिटक्राफ्ट व्हेंचर्समध्ये प्रिन्सिपल आहे, ती गेमिंगमध्ये निश पॅशन कम्युनिटीजची वाढ बघत आहे. लुकिंग अहेड, द मोस्ट व्हायब्रंट सोशल कम्युनिटीज विल बी दोज बिल्ड अराउंड इंटरॅक्टिव्ह एक्सपिरियन्सेस, ती म्हणाली. मावेरनचे डिलन पण हेच म्हणतात. द विनर्स विल बी द प्लॅटफॉर्म्स दॅट कंबाईन इंटिमसी, युटिलिटी अँड क्रिएटिव्हिटी इन वन इकोसिस्टम. दे वोंट लुक लाईक ट्रेडिशनल सोशल नेटवर्क्स. देल फील लाईक मल्टीप्लेयर एन्व्हायरमेंट्स वेअर पीपल कॅन बिल्ड, बाय अँड बिलॉंग ऑल ॲट वन्स. हो, किंवा नाकवीच्या शब्दात, पीपल वॉन्ट टूल्स दॅट हेल्प देम रिमेंबर व्हाय बीइंग ऑनलाईन वॉज फन इन द फर्स्ट प्लेस. तर मंडळी, ही होती आजची टेक तडकाची जबरदस्त अपडेट. तुम्हाला काय वाटतं या नव्या ट्रेंडबद्दल? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत कनेक्टेड रहा.